परंतु जे आमचं पहिलंच ट्रेनिंग आहे खऱ्या अर्थाने LIC मध्ये आता काय झालं माहिती आहे, खरं सांगायचं सर प्रामाणिकपणे सांगतो, 2003 ला मी स्वतः LIC चा एजंट झालो. त्यावेळेला 21 दिवसाचा ट्रेनिंग कंपल्सरी होतं. म्हणजे संध्याकाळच्या 17 म्हणजे 2 ते 3 तास ट्रेनिंग देत आहे, पूर्ण करून घ्यायची आणि नंतर परीक्षा होऊन सर्टिफिकेट द्यायची. आता तुम्ही सगळे म्हणजे ऑलमोस्ट नवीन आपल्या श्रमयोगी काही महिला आहेत, तो त्यांना जो प्रॉपर ट्रेनिंगच नाही, त्यांना मार्केटमधून काय विचारायचं हा मोठा गंभीर प्रश्न आहे. आजारी सर्टिफिकेट पाळणार आहे तुमच्याबरोबर. शेवटी एक दिवस आपलं स्वतःलाच विकायचे. जर आपल्याला स्वतःला प्रोडक्टचं ज्ञान असेल, नॉलेज असेल, तर ते आपण अधिक प्रभावीपणे विकू शकतो. त्याच्यामुळं ठीक आहे. आता त्यावेळी ती परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेला समाज माध्यमं नव्हती, परंतु आज तुमच्याकडे समाज माध्यम आहेत, तुमच्याकडे YouTube आहे, हे फार मोठं हत्यार आहे. कोणताही प्लॅन जो सरांनी जीवन उत्सव सांगितला आहे, तुम्ही जर समजा YouTubeला टाकलं तर तुम्हाला त्या प्लॅनची माहिती अगदी त्या व्हिडिओचे 10-15 लोक अतिशय उत्तम क्वालिटीचे वक्ते त्या ठिकाणी आपल्याला मिळतात, तिथे त्या प्लॅनविषयी आपल्याला माहिती देतात. त्यामुळे तुम्ही त्या माध्यमाचा उपयोग करा, स्वतःला अपग्रेड करा. स्वतःला माहिती असल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याला विकू शकत नाही. शेवटी आपण जे विकतो ते इंटँजिबल असेट आहे. न दिसणारं उत्पादन विकायचे, तुम्हाला बाजारामध्ये गहू नाही विकायचं, बाजरी नाही विकायची, बटाटे नाही विकायचे, ते समोरच्याला दिसेल आणि कधी येईल. म्हणजे तुमच्या बुद्धीचं कौशल्य तुम्हाला विकायचे, समोरच्याला ती पटवून द्यायचे की तुम्हाला काय विकायचे. आता तुम्ही आपण ज्यावेळेला विमा विकत असतो त्यावेळेला बऱ्याचदा आपण सांगत असतो की तुम्ही गेले का घरच्याला एवढं मिळेल, तुम्ही आता 8 मध्ये गेले का दुप्पट मिळेल, आता आपला ट्रिपल कव्हर आलेला आहे, 5 लाखाची पॉलिसी काढली का 20 लाख मिळेल. पण समोरचा विचार करतो त्याला सगळं नुसतं आल्यापासून आहे ना माझ्या मुलगीचाच बातम्या करते, दुसरं काय बोलतच नाही. तर त्यांना पॉझिटिव्हनेस सांगा त्याच्यामध्ये की तुम्हाला याच्यातून एवढी गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला रिटर्न्स काय मिळणार आहे याच्यावरती जास्त फोकस करा. मधून फक्त क्वचित एखाद्या वेळेला सांगा की हा गेल्यानंतर तुम्हाला काय लाभ मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या ठिकाणी जाऊ, ज्या गावात जाऊ, त्या ठिकाणी बऱ्याचदा तरुण सहकारी गेलेला असतो, जरी नसला गेलेला तरी तुमच्याकडे मोबाईलमध्ये असा एखादा फोटो असायला हवा की जो तुमच्या गावात थोडा पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध माणूस असतो आणि तो कमी वयातच गेलेला असतो आणि त्याच्या पाठीमागे त्याचं कुटुंब आज वाऱ्यावरती आलेलं असतं, रस्त्यावरती आलेलं असतं. आपल्याला एखादी गोष्ट विकायची म्हटल्यानंतर तेवढी प्रॉपर तयारी आपल्याकडे असावी लागते. समोरच्याला ज्ञान जे आपण ज्यावेळेला विकणार आहोत त्याला पटलं पाहिजे बाबा हे सांगतात हे खरं आहे. हा, या माणसाबद्दल त्याला पण माहिती असतात या माणसाचं खरंच परिस्थिती फार डाऊन झालेली. विमा आपल्याकडे काय देतो बघा, विमा हे आग्रहाची वस्तू आहे, म्हणजे अत्यावश्यक नाहीये तुम्ही त्याला आग्रह करून विकायची, पण आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने ती आग्रहाची नाही अत्यावश्यक झालेली आहे. आता काल परवाची गोष्ट आहे, आमच्या गावामध्ये एक 31 वर्षाचा तरुण 40 वर्षाचा तरुण आहे, म्हणजे ऍक्च्युअल तो मयत झाला, कोणाला ध्यानी नव्हतं, त्यांनी आम्हाला म्हणजे प्लॅन देण्यासाठी सुद्धा बोलवलेलं होतं. पण त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल आपल्या पारनेर तालुक्याचे पंचायत समितीचे सदस्य होते, बऱ्याच लोकांना माहित असेल राजेंद्र चौधरी. बरोबर त्याच दिवशी राजेंद्र चौधरी निधन झालं, त्यांचं पण जाण्याचं वय होतं पण ते गेले आणि आम्ही त्या क्षणाला त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या दोघांचं नातेसंबंध होते. म्हणजे त्यामुळे तो म्हटला आता राजू गेलाय, आता त्या दिवशी माझा प्लॅन होऊ शकत नव्हता कारण तो त्यांचाही नातेवाईक आणि तो आमचाही मित्र होता राजू तरी. परंतु लक्षात ठेवा, आपण जर त्या दिवशी आम्ही कर्तव्याला प्राधान्य दिलं असतं, कारण राजू त्या दिवशी पुण्याला होता, हॉस्पिटलमध्ये मयत झालेला होता. जर आम्ही त्याला फोर्स केला असतं, राजू तर गेला आता अकाली, आपण आपलं आत्ताचं काम करून घेऊया. परंतु आम्ही भावनेच्या बाहेर गेले, म्हणजे याच्या भरात गेलो. भावना सुद्धा कधी कधी आपल्या आयुष्यात खूप नुकसान करतात. त्या दिवशी जर आम्ही भावनेच्या भरात गेलो नसतो, तो भावनेच्या भरात गेला नसता, तर शिवाय करोडीची प्रॉपर्टी द्या माणसाकडे, परंतु प्रॉपर्टी ही काय